पीएम सांध्य वेदना विश्वास व्यायाम। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की असे कोणते व्यायाम आहेत, घरच्या घरी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमची पीएम सांध्य वेदना कमी होईल। जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असाल तर ते संपेल, मग नक्कीच हा व्हिडिओ पहा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रोहन विरानी, पीएम सांध्य विशेषज्ञ। आणि जर तुम्ही अजून माझे पीएम सांध्येचे सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला सांध्य का होतो हे कळेल, आपण ते कसे ठीक करू शकतो। पण आज आपण घरच्या घरी बसून काय चर्चा करणार आहोत, पीएम सांध्य वेदनेत काय करावे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे का? तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे की पीएम सांध्य वेदना काय आहे, कारण मी पाहिले आहे की अनेक लोक जे या भागाला GSCOTM सांध्य म्हणतात, जर तिथे वेदना असेल तर ते ENT डॉक्टरकडे जातात, त्याचे ENT डॉक्टर ते तपासणी करतात वगैरे, त्यांना काही निदान मिळत नाही, ते काही थेंब देतात वगैरे, पण वेदना जात नाही। अनेक लोक ज्यांना एकाच वेळी डोकेदुखी होते ते त्यांच्या नियमित डॉक्टरकडे जातात, त्याचे CT स्कॅन, MRI सर्व काही केले जाते, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, पण त्यांना फायदा होत नाही। अनेक लोक ऑर्थोफोनिक म्हणजे हाडांचे डॉक्टरकडे जातात, जे कॅल्शियम वगैरे चालू करतात, पण काही फायदा होत नाही। म्हणून तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की हे पीएम सांध्य समस्या आहे आणि त्याचे विशेषज्ञ पीएम सांध्य दंतचिकित्सक आहेत, ज्यापैकी मी मुंबईत एक आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या भागात ही समस्या असेल तर पीएम सांध्य, जर तुम्हाला हे विशेष सापडले तर पीएमचे समस्या काय आहे, एकदा तुम्हाला समजले की जर तुमच्या सांध्यातून असा आवाज येत असेल तर तुम्हाला तोंड उघडण्यात अडचण येत आहे। मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही अडकलेले आहात आणि तोंड उघडत आहात, इथे वेदना आहे, दिवसभर तुमचे तोंड प्रकार तुमच्या स्नायूंच्या प्रकारासारखे दिसते, इथे तुम्हाला डोकेदुखी होत आहे। जर तुमच्या मानेचे आणि खांद्याचे स्नायू देखील पट्टे बनत असतील तर तुम्हाला पीएम सांध्य समस्या असू शकते। जर तुम्हाला पीएम सांध्य समस्या असेल आणि तुम्ही ही समस्या नुकतीच सुरू केली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम करायचे आहे की पीएम सांध्यातून पुन्हा पुन्हा आवाज येऊ नये। अनेक लोक एकदा सांध्यातून आवाज येऊ लागला की ते दररोज तपासतात, प्रत्येक 5 मिनिटांनी, प्रत्येक 10 मिनिटांनी, प्रत्येक 1 तासाने सांध्यातून आवाज येत आहे की नाही, लगेच तुम्हाला ते थांबवावे लागेल, त्याचबरोबर तुम्हाला ते लगेच घ्यावे लागेल। जिस्को सांध्यापासून 1520 दिवसांसाठी 1 महिन्याची सुट्टी मिळाली। जर तुमचा मोबाईल वापर जास्त असेल, संगणक वापर जास्त असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी कमी कराव्या लागतील। त्याचबरोबर मी तुम्हाला 134 व्यायाम सांगत आहे, जे तुम्हाला तुमच्या सांध्य आणि स्नायूंच्या प्रशिक्षणासाठी 1 आठवड्यानंतर सुरू करावे लागतील, जेणेकरून तुमची पीएम सांध्य समस्या मुळातून बरी होईल। मग सर्वप्रथम मी तुम्हाला व्यायाम सांगतो, ते म्हणजे खांदा सोडण्याचा व्यायाम। प्रिन्स, काय होते की हे तीनही पीएम सांध्य पुढे आणि खांदा जोडलेले आहेत, आणि खांद्याच्या खूप स्टिफनेसमुळे तुम्हाला पीएम सांध्य समस्या होऊ शकते। मग ते खूप सोपे आहे, तुम्हाला खांदा फिरवावा लागेल, तुम्ही हे सुमारे 6 ते 8 वेळा करू शकता, तुम्ही 3 सेट करू शकता, प्रत्येक सेट दरम्यान 2 ते 5 सेकंदांचा ब्रेक घेऊ शकता। जसे मी ब्रेक घेतला आणि पुन्हा केले, ते तुम्ही घरच्या घरी बसून, ऑफिसमध्ये बसूनही करू शकता। त्यानंतर तुमचे खांदे पुढे फिरवा, तुम्हाला जाणवेल की खांद्यांमध्ये काय टाइटनेस आहे, मानेत टाइटनेस आहे, ते तुम्हाला नक्कीच चांगले वाटवतील। तुम्ही थोडा खांदा रॅश, हात रॅश देखील करू शकता, ही एक खूप सोपी गोष्ट आहे, पण तुम्ही पाहाल की आम्ही संगणक, मोबाईल्स वगैरे करत राहतो, म्हणून अशा हालचालींमध्ये घट झाल्यामुळे हे सर्व स्नायू टाईट होतात। त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे खांदा सैल करणे, म्हणजे खांद्याशी संबंधित स्ट्रेच व्यायाम। तुम्ही थोडे असेही करू शकता। दुसरे, जे सर्वात महत्त्वाचे आहे, ते म्हणजे तुमच्या पीएम सांध्येचे व्यायाम। मग मी तुम्हाला पीएम सांध्येचे 2 महत्त्वाचे व्यायाम सांगत आहे, काळजीपूर्वक पहा। क्रमांक 1 म्हणजे तुमच्या हनुवटीखाली हाताचा दाब ठेवणे आणि थोडा जास्त दाबू नका, हलका दाब देऊन तोंड उघडा। जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या रेट्रोडिस्कच्या मागील स्नायू आणि उतीमधील प्रकार हळूहळू सोडले जातील। तुम्हाला हे 8 ते 10 वेळा आणि 3 सेट करावे लागेल, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा। या व्यायामासोबत पुढे प्रोट्रूजनच्या शेवटी, म्हणजे या प्रकारच्या हालचालीला दाब द्यायचा आहे, हलक्या हाताने। तुम्ही देत असलेला दाब हनुवटीला मागे ढकलत आहे। जर तुम्ही ते योग्य प्रकारे करत असाल तर तुम्हाला इथे स्नायूंवर दाबाचा ताण जाणवेल,
आणि हळूहळू तुमचे स्नायू आराम करू लागतील. तुम्ही हा व्यायाम सकाळी आणि संध्याकाळी 3 सेट करावा. 7च्या मध्ये 5 सेकंदांचा ब्रेक आहे. तुम्हाला एका फेरीत 10 वेळा करावे लागेल. म्हणून मी सांगितलेले हे खांदा आणि सांध्या व्यायाम खूप चांगले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला पाण्याचे सेवन वाढवावे लागेल, म्हणजे पाणी. आपण सर्वजण जाणतो की शरीराचे 80% पाणी आहे, पण अनेक लोक पाणी पिणे विसरतात, ज्यामुळे स्नायूतील टाइटनेस वाढत राहतो. जर तुमचे पाण्याचे सेवन योग्य नसेल तर कृपया ते वाढवा आणि तुम्हाला जादूने किती चांगले वाटते हे पाहाल. थोडा आराम मिळवण्यासाठी तुम्ही हलके म्हणजे हीट फर्मेंटेशन देखील करू शकता. जर तुम्ही घरच्या घरी बसले असाल तर मी हे एक मऊ आहार करेन. पुन्हा पुन्हा आवाज करू नका. उद्या व्यायाम आणि हीट फर्मेंटेशन या 4 गोष्टी घरच्या घरी करून पहा. ज्याला टीएमजेन समस्या आहे, मला सांगा किती आराम मिळत आहे. हे सर्व केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये टीएमजेनमध्ये आराम मिळवण्यासाठी मी बनवलेल्या व्हिडिओबद्दल तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुमची टीएमजेन समस्या वाढत असेल आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचे असेल तर मी माझे मोबाईल नंबर देखील ठेवले आहेत. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद.